नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 36 आणि या अध्यायामध्ये दशरथ कृत संकष्टी चतुर्थी व्रत आणि शनीचा पराभव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री वक्रतुंड तू मंगलमूर्ती विश्वात्मा ब्रह्मणस्पती निर्विकार तुझ दीप्ती अगाध शक्ती तुझीही. सच्चिद घनदेव तू गुणाधीश जगदात्मक तू एक ईश. प्रणवस्वरूपी श्री गणेश आदि अंती नाम तुझे. निर्गुण सगुण स्वरूपाकृती प्रत्यक्ष दाविलीस गणपती. चैतन्य तू आदिमूर्ती वर्णिती वेदशास्त्रादी. आदिमध्यावसानी व्यापक तू एक चिंतामणी. पूर्ण ब्रह्म मोक्षदानी महिमा तुझा न वर्णवे. भक्त पालक तू कल्पद्रुम तारक एक तुझे नाम. निवारे तत्काळ भव भय भ्रम अगाध महिमा नामाचा. धुंडी रतला नामस्मरणी दयाळू तू चिंतामणी. दास हृदयी वसोनी वदविसी सद्गुण दयाळा. मागील अध्यायी कथा पूर्व ऐकता आनंदले मुनी सर्व. सुतासी वदती धरोनी भाव सांगे सत्कथा ही सर्व. शनी नवग्रहात महाभिमानी धाकत याचा त्रिभुवनी. तरी दशरथे तया लागुनी केविरणी जिंकले. तरी हे कथानक समूळ सांगून शांत करवी आमचे श्रवण. ऐसे महामुनींचे ऐकता वचन सुतानंदला मानसी. म्हणे गणेश कथा ही परम पावन श्रवणे तुठे भवबंधन. तरी स्वस्थ करोनी अंतःकरण श्रवण रंध्री साठवा. सप्तपुरीत मूळ विलासिनी अयोध्या विख्यात त्रैभुवनी. हो, सप्तपुऱ्यामध्ये एक अयोध्या येते. अयोध्या, मथुरा, माया म्हणजे हरिद्वार, काशी म्हणजे वाराणसी, कांची, अवंतिका आणि द्वारावती. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती. त्यातील अवंतिका म्हणजे उज्जैन आहे, कांची म्हणजे कांचीपुरम आहे आणि द्वारावती म्हणजे द्वारका. या हिंदू धर्मामध्ये आपल्या सप्तपुरी मानल्या जातात. सप्तपुरीत मूळ विलासिनी अयोध्या विख्यात त्रैभुवनी. तेथे दशरथ नृप चूडामणी राज्य करीता आनंदे. रघुवंशी हा विख्यात गौ ब्राह्मणासी प्रतिपाळित. पराक्रमे अति अद्भुत तोषविले ज्याने सुरासी. ऐसा वैभवयुक्त द्रुप चूडामणी बैसला असता सभास्थानी. ऐशा समयी नारद मुनी तये स्थानी पातला. नारद येता लक्षोन्नयनी रावणमी तसे मुनिचरणी. दिव्यासनी बैसवनी करी अर्चन सद्भावे. तेव्हा मुनी हर्षोन्निज मानसी गौरवनी या रायासी. आनंदे गेला सूर्यलोकासी भविष्य पुढील जाणोनी. नारद होऊनी हर्षभरीत भानुसा आनंदे नमन करीत. म्हणे सर्वाचे तू मूळ दैवत महिमा अद्भुत असे तुझा. तेव्हा मुनीस वदे चंड किरण प्रफुल्लित आजी दिसते मन. काय अपूर्व लक्षून मोद चित्ती दाटला. भानुचे ऐकता सुरम्यवाणी आनंदे वदे नारद मुनी. दशरथ नृपचूडामणी बिंबडोज प्रत्यक्ष म्हणजे भूमीवरील इंद्र किंवा जमिनीवरचा सूर्य. भूबिंडोज प्रत्यक्ष. तव वंशी नृप अनंत दशरथ श्रेष्ठ हा सर्वात. महाबलाढ्य कीर्तिवंत जन्मला असे तव वंशी. धीर उदार भगवत भक्त ऐश्वर्यदयाचे अति अद्भुत. लक्षिता तयासी मी झालो शांत म्हणून आनंद दाटला. भानू ते ऐसे वदोनी नारद गेला कैलास भुवनी. तेव्हा मनी आनंदोंतरणी विचार करीत स्वचित्ती. तरणी म्हणजे सूर्याचंच एक नाव आहे तरणी. मदवंश हा नृपोत्तम
पहावा याचा क्षात्रधर्म, तरी केवी पाळीला आपला नेम, पाहावी प्रचिती एकाळी. स्ववेशाशी तेव्हा पालटून, तपस्वी झाला चंडकिरण. विप्रमेळा संगे घेऊन, नृपसभेसी पातला. राय लक्षिता विप्रमेळा, सद्भावे त्यांच्या चरणी लागला. दिव्य आसनी बैसवणी सकळाला, अर्चन केले सप्रेमे. सन्मुख उभा राहून, सुहास्य वदने प्रार्थिन मुन. तुम्ही प्रत्यक्ष चंडकिरण, केले पावन मज लागी. दैव आले आजी उदयाला, म्हणून दर्शनाचा लाभ झाला. तोषवा आजी किंकराला, नाम सांगोनी स्वामिया. कोणता हेतू मनी कल्पून, झाले स्वामींचे आगमन. तेव्हा वदे तयासी चंडकिरण, नाम भास्कर हे माझे. वसतो अखंड बद्री केदारी, पाहवया राया ही अयोध्यापुरी. त्यात रघुवंशी राव तू परोपकारी, भेट घ्यावी तुझीही. ऐसी इच्छा मनी धरून, झाले आजी माझे आगमन. नलगे माते रत्न कांचन, आशा नसे कोणती. तेव्हा विप्रवदती रायाप्रती, अगाध असे यांची शक्ती. या सम जाणता त्रय जगती, अन्य नसे कोणीही. भूतभविष्य सर्व जाणत, गणिक शास्त्री अति विख्यात. भविष्य कथित हे समस्त, साचवदे निश्चयाने. विप्रमुखीचे ऐकता वचन, दशरथ झाला आनंद घन. प्रार्थीला झाला कर जोडून, नमन करुणी चरणासी. माझ्या राज्यासी ये काळी, ग्रहयोग कैसा असे ये वेळी. नमितो भावे पदकमळी, हे सांग माते दयाळा. राजाचे ऐकता प्रेमवचन, वदता झाला चंडकिरण. विघ्न ओढवले अतिघन, तव राज्यासी ये काळी. उदय करवी येता मध्यानी, रोहिणी नक्षत्रासी उल्लंघिल शनी. त्या योगे करोनी, संकटे उद्भवतील अत्यंत. शनी ग्रह हा अतिप्रबळ, रोहिणी शकटाचा भेद करील. अनर्थकारक याचे फळ, संकटे राज्यात होतील. दारुण योग हा महान, 12 वर्ष पडेल वर्षण. अत्यंत होईल प्रजापीडन, न मिळे कदा अन्न पाणी. उष्णता वाढेल अति अद्भुत, धरणीकंप होतील भौत. न उरेल काही किंचित, होईल अंत सकळाचा. द्वंद्वे उद्भवतील भौत, होईल बहुतांचा समर्यांत. तव वचन हे निश्चित, कोणी न मानतील सर्वता. तेव्हा राया तुझी जाण, करशील अखंड प्रजापीडन. या योगे संपूर्ण, देतील शाप तुझ लागी. बंधू कन्या दारासुत, सकळांचे दूषित होईल चित्त. ऐसे ऐकता नृपनाथ, प्राप्त होईल त्या ऐसे संकट हे नृपनाथ. प्राप्त होईल त्या शनियोगे. मुनिमुखीचे ऐकता वचन, दशरथ झाला कंपायमान. तेव्हा वसिष्ठासी प्रार्थितसे नमुन, मजा गठीत हे वाटते. वसिष्ठ म्हणे राया जाण, असत्य नव्हे हे मुनिवचन. शनीचा योग आला महान, जाना आता ये काळी. तेव्हा दशरथ सद्गद होऊनी, नमन करोनी मुनिचरणी. प्रार्थिता झाला कर जोडोनी, सुविचारी असी मज सांगे. शनीचा योग हा व्हावया शमन, करू कोणते तपानुष्ठान. की यज्ञ करोनी महान, तोषवू आता तयासी. व्हावया शनीची शांतता, कोणते दान देऊ आता. हे मद सांगे दयावंता, आलो शरण तव पाया. तेव्हा मुनी वदे रायासी, काही उपाय नसे यासी. परी गुह्य एक सांगतो तुझसी, हे स्वमनी विचारी. स्वधर्म क्षत्रियाने रक्षून, प्रयत्ने करावे प्रजापालन. या प्रित्यर्थ वेचवणी प्राण, करावी धन्यता ती जगी. ऐसा विचार वदोनी रायासी, भानू जाता स्वस्थानासी. तेव्हा राया नमोनी वसिष्ठासी, म्हणे मुनी वाक्य मज स्पष्ट सांगे. रायाचा जाणून या भाव, वदता झाला से भूदेव. योग राया हा पूर्व, उदेला असे एकाळी. रोहिणी शकटी जो नाही आला शनी, तोवरी रोधावे त्वरे जाऊनी. हे सामर्थ्य असेल ज्या लागोनी, तोची क्षत्रिय म्हणावा. क्षत्रियानी करावया रक्षण, यद्यपि जरी गेला प्राण. तरी करावे स्वधर्माचे रक्षण, न सरावे कदा मागे.
तरी असाध्य असे ही गोष्ट, येथे स्वधर्म न चाले कदा स्पष्ट, यास्तव राया भोगावे कष्ट, प्रजेसह ये काळी, शनिसी करावयास मरणांगण, तया ठायासी जाईल कोण, उपाय करता राया महान, जाता न ये त्या स्थानी, यद्यपि जातात ये स्थानी, महाबलाढ्य असे शनी, तयाच्या दृष्टीयोगे करुणी, होईल दग्ध तत्काळ, शनिग्रह हा महाक्रूर, जयाने जर्जर केले सुरासुर, तयासे करावया समर, नाही कोणी त्रयभुवनी, शनियोग हा अत्योद्भूत, उपाय नसे त्यासी किंचित, जेवी मातेसी बालक शशी मागत, तो देता न येतीच लागी, तरी जावया शनी लोकासी, शक्ती नसे कवणासी, यास्तव आलेल्या संकटासी, उपाय काही नसेची, ऐकता वसिष्ठांचे वचन, दशरथासी चढला अभिमान, सद्गुरुपदी नमुन वदता झाला ते काळी, माझी आशिरी असता तव हस्त, अप्राप्त ते करेल प्राप्त होत, तरी समरी जिंकीन मी कृतांत, तुझ्या दये करोनी, वृषपर्वा हा बळसागर, त्रासविले त्याने सुरासुर, समरी जिंकिले हरिहर, अजिंक्य झाला त्रैलोकी, पिढिले सर्वासी वृषभासुरे, योगयाग राहिले सारे, तेव्हा प्रार्थिता माते वज्रधरे, वदावया सुरासी, ते वेळी अग्निने माते दिदला रथ, गमन तयाचे त्रैलोक्यात, वदिला वृषपर्वा स्मरणांगणात, तव कृपेनी स्वामिया, तयारथी आजी बैसोनी, शनिसवे भिडेन समरणांगणी, क्षत्रिय धर्म त्यास दावोनी, करीन रक्षण प्रजेचे, वदोनी ऐसे दशरथ, सुतासी सिद्ध करी म्हणे रथ, सुत म्हणजे इथं रथ चालवणारा माणूस, सुत म्हणजे मुलगा नव्हे, कर्णाला म्हणतात ना सुतपुत्र, तर कर्णाचे वडील हे रथाचे सारथी होते, रथ चालवत होते. आजी पूर्ण करोणी मी मनोरथ, समरणांगणात शनीचा, रायाचे ऐकता वचन, सिद्ध करोणी आणला संध्यान, दशरथ मनी आनंदून, वसिष्ठासी नमित सद्भावे, हस्त जोडून या प्रार्थना करी, आज्ञा दे मज कर ठेवून शिरी, शनिसी युद्ध करता समरी, शनिलोकासी जाओनी, अत्यंत बलाढ्य तो सूर्यसूत, मीही सूर्यवंशी वीर विख्यात, तो जिंकील मज समरात, किंवा मी जिंकीन तयासी, क्षात्रधर्म मी दाविन तया, आलेले विघ्न नेईन विलया, मत संकटे निवारावया, लाविन काया सार्थकी, रायाच्या ऐकोन सुशब्दासी, वसिष्ठ आनंदले निज मानसी, म्हणे मानी आता मम वचनासी, समरी विजयी व्हावया, विघ्न व्हावया निरसन, विघ्नेशासी जाई शरण, संतुष्ट होता गजवदन, अनंत विघ्ने दूर होती, तरी आजी असे संकष्टी व्रत, करीतू आता निश्चित, अर्चोनिया एकदंत, जाई शीघ्र समरासी, व्रतराया हे असे महान, होय आयुष्य वर्धमान, रक्षील समरी तुझ गजानन, अपजय न ये कदापि, शनीच्या साह्या लागून, संपूर्ण एक होता त्रिभुवन, रक्षील निश्चय गजानन, अंतर्बाह्य वसोनी, तरी आरची सद्भावे आता लंबोदर, अनंत संकटे होतील दूर, सद्गुरूचे ऐकोनी प्रेम उत्तर, रावण मोनी वदे आनंदे, संकष्टी व्रताचे महिमान, स्वामी सांगा मज लागून, गणपतीच्या चतुर्थ्या दोन, विनायकी आणि संकष्टी, दोन्ही व्रताचा महिमा काय, कोणती आचरिता सिद्धता होय, हे सर्व कथी गुरुराय, नमितोपायी सद्भावे, पूर्वी कोणी केले हे व्रत, केवी प्राप्त झाला एकदंत, कथन करी माते समस्त, व्रतात्याद्भूत श्रेष्ठासे, रायाचे ऐकोन प्रेम उत्तर, वसिष्ठासी मोद दाटला थोर, म्हणे व्रत महिमा हा सविस्तर, सांगतो श्रवणी साठवी. आता या अध्यायामध्ये कथा अशी आहे, एकदा नारद मुनी दशरथाच्या दरबारात जातात. दशरथ राजा म्हणजे अयोध्येचा राजा, रामाचे वडील, आणि ती अयोध्या ही 7 पुऱ्यांमध्ये गणलेली आहे. तिथं जातात. तर दशरथ राजा कसा
चांगलाच आहे, पराक्रमी आहे, आपल्या प्रजेला पुत्रवत पालन करतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतो, प्रजेचं रक्षण करतो, गोब्राह्मणाचं रक्षण करतो, असं सगळं आनंदाने चाललेलं आहे. चूडामणी म्हणजे सर्व राजात श्रेष्ठ आहे दशरथ. मग अशा या वैभवयुक्त राजाच्या राज्यामध्ये नारद मुनी आले. मग राजाने दरबारात बघितलं, त्यांना बसवलं सिंहासनावर, पूजन अर्चन केलं आणि गौरव दिला आणि हात जोडून सगळं झाल्यावर नारदाने पण आशीर्वाद दिला आणि पुढचं भविष्य जाणून नारद स्वर्गामध्ये गेला. स्वर्गात जाऊन नारदाने सूर्याला नमस्कार केला आणि सूर्याला सांगितलं की म्हणजे बाबा आनंदित दिसले ना नारद. सूर्याने विचारलं, आज काय झालं? त्रिभुवनामध्ये जाता येता कुठं काय गोष्ट घडली? का म्हणून एवढे छान दिसताय, आनंदी का दिसताय? मग दशरथ म्हणे, तुझ्याच वंशामध्ये बघा, आपल्याकडे सगळे राजे चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी, तुझ्याच वंशामध्ये नृपचूडामणी, नृपांचा असा थोर राजा आहे जो भूबिंडू याचा अर्थ आहे भूमीवरील इंद्र. तर हा असा पराक्रमी राजा आहे अत्यंत. तर मला आनंद वाटला त्याचा बघून, मी शांत झालो. तर हा असा राजा पाहून सूर्याला पण आनंद झाला आणि सूर्य म्हणाला, माझ्याच वंशातला आहे, तर याची एकदा परीक्षा पाहिली पाहिजे, नक्की हा किती खरा परीक्षेला उतरतोय. मग सूर्याने काय केलं, एका तेजस्वी ब्राह्मणाचं रूप घेतलं, सोबत अनेक ब्राह्मण घेतले आणि दशरथाच्या दरबारामध्ये गेला. दशरथाने सगळ्यांची पूजा केली, आगत स्वागत केलं आणि त्या ब्राह्मणाला म्हणालाच की आपण जसे काय सूर्यासमान दिसता म्हणून, म्हणजे त्याला जसं काय कळलं आहे की हा सूर्यच आहे म्हणून, तर आपण सूर्यासमान दिसता. तर राजा किंकराला काय जरा म्हणे तुमचे आशीर्वाद मिळू द्या. तर मग त्याने सांगितलं की मी बद्री केदारी असतो, माझं नाव भास्कर आहे आणि तुझी अयोध्यापुरी पाहायला मी आलो, पण राजा मला काही तुझ्याकडनं सोनं नाणं नको आहे. मग बरोबरच्या माणसांनी काय सांगितलं, बाकीच्या विप्रांनी, की हे भूत भविष्य वर्तमान सगळं काही जाणतात, यांना सगळं काही कळतं. मग राजा पण म्हणला प्रेमाने की माझ्या नगरीचा आता काय आहे, ते ग्रहयोग कसा आहे तो मला सांगा. मग याने सांगितलं, उद्या दुपारी 12 वाजता सूर्य हा रोहिणी नक्षत्र ओलांडून पुढे येतोय. रोहिणी शकट म्हणजे रोहिणीचा जो रथ आहे त्या रथातनं ओलांडून तो दुसऱ्या ठिकाणी येणार आहे. रोहिणी शकटाचा भेद करेल तो. शकट म्हणजे गाडा किंवा रथ आहे. तर मग त्यानंतर मात्र तुझ्या राज्याला वाईट योग आहे. 12 वर्ष दुष्काळ पडेल, प्रजेला अतिशय त्रास होईल, तू स्वतःच प्रजेला पीडा करशील, प्रजेला तुझ्या अन्न पाणी मिळणार नाही, लोक सगळे कलह करतील, मारामाऱ्या करतील, भांडणं करतील, असं सगळं वाईट वाईट भविष्य सांगितलेलं आहे. मग तू स्वतःच म्हणे प्रजेला पीडा करशील आणि लोक तुला पार शिव्याशाप देतील, असं सगळं वाईट भविष्य सांगितलं आहे. मग भाऊ भाऊ, बहीण भाऊ, मुलं एकमेकाचे दोष बघतील, एकमेकाशी वाद घालतील. आता दशरथाला अंगाला एकदम कंप सुटला, थरथर कापायला लागला आणि मग शेवटी म्हणे तूच आता माझा गुरु हो आणि मग मला सांग ह्याला मी उपाय काय करू. मग वसिष्ठांना विचारलं. वसिष्ठ पण म्हणाले, हो, या मुनीची वाणी आहे ती खरी ठरणार आहे. खरोखर उद्याला शनी त्या राशीमधून दुसऱ्या रोहिणीतून पुढे रोहिणी नक्षत्र ओलांडून पुढे येत आहे. 12 वर्ष आवर्षण पडेल म्हटल्यावर काय करायचं. मग त्याने काय सांगितलं, जो रोहिणी शकट थांबवल तोच खरा हे आहे, क्षत्रिय आहे. खरा क्षत्रिय आपल्या प्रजेसाठी प्राण देखील देतो आणि निघून गेला. मग वसिष्ठाला विचारलं, वसिष्ठ त्यांचे गुरु ना, की हे मला तो काय म्हणला ते कळलं नाही आहे, मला नीट सांगा. तर म्हणे रोहिणी शकट जो नाही आला, म्हणजे जो पण रोहिणी रथात बसून पुढं ओलांडून आला नाही आहे, तोपर्यंतच त्याला रस्त्यामध्ये रोधावं आणि त्याशी युद्ध करावं आणि त्याला हरवावं, तरच तो खरा क्षत्रिय आहे, जो आपल्या प्रजेसाठी प्राण देखील देईल. म्हणे सोपं नाही आहे असं कोणी म्हणे उठसूट शनी लोकात जाऊ शकत नाही, आणि गेला तरी शनी इतका महापराक्रमी आहे की तो तुमचा पराभव नक्की करेल, म्हणून तो असा जर्जर करून टाकतो. म्हणे शनीनं सगळ्या सुरासुरांना पण नाडलेला आहे.
मग त्यावरती राजाला जरा अभिमान पण चढला, पण तो काय म्हटला सद्गुरूंना, की म्हटलं तुमचा हात माझ्या शिरावर असताना मी कळी काळाला पण घाबरत नाही. पूर्वी एक वृषपर्वा नावाचा राजा किंवा राक्षस होता. त्याने सगळे देव दैत्य त्रासले होते, बंदी टाकले होते. तेव्हा दशरथानेच जाऊन त्याच्याशी युद्ध केलं आहे, त्या वृषपर्व्याला मारलेलं आहे आणि सगळ्या देवांना सोडवलं आहे. तेव्हा अग्नीने त्याला जाण्यासाठी रथ दिला होता. आता अग्नी हा तिन्ही लोकात असतो ना, तर म्हणे आता राजा मुनींना म्हणतो वशिष्ठांना, गुरु आता तुमचाच रथ मी घेऊन जाईन आणि मी त्या शनीचं पारिपत्य करेन, मी त्याचा पराभव करेन. मग त्या गुरूंनी काय सांगितलं, की तू आता हे कर, गजाननाची प्रार्थना कर, तुला यश द्यायला गजाननच पाहिजे आणि आज संकष्टीचं व्रत आहे, तर तू ते व्रत कर, त्याचं पूजन अर्चन कर आणि मग तू लढाईसाठी जा. मग आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे व्रत काय आहे, कसं आहे, मला सांगा, हे काय मला माहीत नाही आहे. मग महिन्यात गणपतीच्या चतुर्थ्या 2 येतात, एक विनायकी असते आणि एक संकष्टी असते. या दोन्ही व्रताचा महिमा कोण कसा केला, मग त्याला कसा काय एकदंत प्राप्त झाला, हे सगळं मला सांगा. आता वसिष्ठांना पण आनंद झाला हे प्रश्न ऐकून, आणि ते आता पुढचं व्रत कसं करायचं ते सांगणार आहेत. संकष्टी तिथी ही माता निर्धारी, हिजपासून व्रते सारी, काम निष्काम उभयांतरी, व्यापकता असे ती याची. कामनिकाचे पूर्वी काम, निष्कामी असी दे स्वानंद धाम, ऐसे व्रत हे अतिउत्तम, करी पावन उभयतासी. शुक्ल चतुर्थी ही विनायकी, श्रेष्ठ जी का त्रैलोकी, मान्यता करी शीघ्र लौकिकी, सर्व व्रतात श्रेष्ठ ही. संकष्टी कृष्ण चतुर्थी अत्याद्भुत हिची शक्ती, अनंत संकटात निश्चिती, भस्म करी तत्काळ. शुक्ल आणि राया कृष्ण, उभय चतुर्थी ते फल समान, इच्छित कामना होती पूर्ण, कळता न कळता घडता तरी. द्वय चतुर्थ्या ह्या अतिउत्तम, मासात भिन्न असते नामे, ही सांगता तू ते नृपोत्तम, अनुक्रमे करोनी. वरदा, मंदरा आणि स्कंदा, मुकिंदा पाचवी कामदा, मंगला आणि 7वी सिद्धी, नृकेसरी आणि भार्गवी, ज्येष्ठशयनी प्रबोधिनी, शुक्ल 12 या परमपावनी, दशा इच्छा दयाच्या मनी, पूर्ण करीत तत्काळ. संकष्टीची नामे पृथक, अजया 5वी कारिका कारक, सुभगा तिला 5 वर अलौकिक, शांभवी, कंदर्पा, वसंता, म्हणजे ही दोन्ही चतुर्थ्यांची नावं सांगितलेली आहेत. आणि बघा पौर्णिमा संपली की येते ती संकष्टी असते, म्हणजे ती कृष्ण पक्षात येते. पौर्णिमेपासून पुढं कृष्ण पक्ष सुरू होतो आणि अमावास्या संपल्यावरती जी 4थ्या दिवशी येते ती शुक्ल पक्षात येते, तिला विनायकी असं म्हटलं जातं. आता आपल्याला आत्तापर्यंत एकादशीची नावं माहीत आहेत, पण या चतुर्थ्यांची नावं काही आपल्याला माहीत नव्हती, तर त्यांची नावं आत्ता आपण ऐकली आहे. शुक्ल आणि उभय चतुर्थीचे फळ आहे ते समसमान आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही, पण नावं वेगळी आहेत, ती तुला सांगतो. मग अनुक्रमे ती वरदा, मंदरा, स्कंदा, मुकिंदा, कामदा, मंगला, सिद्धी, नृकेसरी, भार्गवी, ज्येष्ठाशयनी, प्रबोधिनी, अशी 12 आहेत ही शुक्ल पक्षातली नावं सांगितली. आणि जशा ज्याच्या इच्छा आहेत तशा ती पूर्ण करते. आता संकष्टीची नामे वेगळी आहेत, अजपा, 5वी कारिका, सुभगा, असे काय काय नावं त्या चतुर्थीची आहेत. आपण फक्त तिला चतुर्थी एवढंच म्हणतो. तारिणी, कोकिला ही महान, शिवान या ह्या पूर्ण, संकष्टी काळी संकटातून, स्वानंद माणसा देवोनी. म्हणून आपले लोक आरतीमध्ये संकटी पावावेचं संकष्टी पावावे म्हणतात, वाटतं चुकून म्हणतात, पण म्हणजे काय, ती संकष्टी तुम्हाला संकटातून काढते. चतुर्थी व्रत असे महान, अनेक व्रते नाही ज समान, अन्य साधन हिच्याहून थोर नसे कोणते. चतुर्थीच्या व्रतयोगाने असंख्य तरले राया प्राणी, तर ह्या व्रतयोगे अनंत संकटे दूर होती. शनीपासून तुझला जय, या व्रतयोगानेच प्राप्त होय, या वाचुनी उपाय अन्य नसे कोणता. सद्भावे आचरिता हे व्रत, सर्व संकटातून करील मुक्त, तरी व्रत करी आता तू पवित्र, स्वहेत पूर्ण करावया.
मृण्मय मूर्ती करून सद्भावे अर्ची गजवदन. ऐसे वसिष्ठाचे ऐकता वचन दशरथ मनी आनंदला. शरयुत प्रेमे करुणी स्नान स्वहस्ते मृण्मय मूर्ती करून वसिष्ठासी करुणी नमन अर्चन करी आनंदे. षोडशोपचारे करून सद्भावे अर्चिला गजानन दुर्वांकुर मस्तकी अर्पून स्तुती करतसे सद्भावे. जय जयाजी गणपती पूर्ण ब्रह्म ब्रह्मणस्पती प्रगटली तू प्रणवाकृती भक्त रक्षण करावया. विघ्नांतक तू विघ्नहरा दीनदयाळा जगदुद्धारा अलक्ष लक्ष अगोचरा तो सगुण रूपा नटलासी. प्रणवाकृती सुहास्य वदन सरळ शुंडालंबायमान एकदंत शूर्पकर्ण भाळी चंद्र विराजे. चतुर्बाहू विराजती परशुपाशादी करी शोभती अरक्त वर्ण दैदिप्य मूर्ती पित पितांबर शोभत. नाभी विराजे शेषभूषण दिव्य विराजे मूषक वाहन जानू जंगा तळवे जान बालार्कासम भासती. दशरथाचे ऐकोनी वस्तवन संतोषुनी गजवदन करावया निज भक्ताचे रक्षण करिविंदान ते काळी. पूर्ण होता दशरथाचे स्तवन सद्भावे नमिता श्री गुरुचरण. तेव्हा वशिष्ठे आनंदून गणेश मनी चिंतिला. नमोनिया श्री गुणेश्वर मस्तकी अर्पणिया दुर्वांकुर दशरथाच्या शिरी ठेवून करी अपूर्व ते काळी. गणेश तीर्थ घेऊन करी दशरथाच्या लावले सर्व शरीरी. त्याने अस्त्र घाय तयावरी न लागे समरी भिडता. गणेशांगीचा घेऊन सिंदूर रायाच्या भाळी लाविला सत्वर. बंधन मंत्र पवित्र थोर दशरथासी उपदेशला. संवार अस्त्र जे अतिअद्भुत सबीज गणेश मंत्रयुक्त. दशरथासी देवोनी प्रेमयुक्त वदे आनंदे करोनी. चिंता न करी आता मानसी शस्त्रास्त्र बाधा न होय तुझसी. यश पावेल रणासी गजाननाच्या या भूषणानी. अति तीव्र शनीची दृष्टी ती बाधक न होय तुझला स्पष्ट. समरी भिडता न पावसी कष्ट यश स्पष्ट पावेल. युद्ध करता राया समरी चंद्रोदयी तू निर्धारी. सद्भावे मानस पूजा करी व्रतफळ हे सेवावया. गणेश तीर्थ करता सेवन रक्षील संकटी गजानन. हे अंतरी जे गुह्य तुझ लागून परोपकारार्थ कथिलेसे. तू विजयी होऊन येईपर्यंत आराधितो मी येथे एकदंत. प्रतिभयसून जाई त्वरित शनी भुवनी ते काळी. माता वसिष्ठांनी सांगितलं दोन्ही चतुर्थ्यांचं कसं काय व्रत करायचं ते. आणि मग संकष्टी चतुर्थीला मृण्मय मूर्ती केली मातीची. तिची स्थापना केली, तिथं पूजन अर्चन केलं. मनोभावे तिची प्रार्थना केली की सरळ शुंड आहे, लाल वर्ण आहे, कसं तू दिसायला सुंदर आहे, प्रणवाकृती आहेस असं करून त्याचं वर्णन केलं. आणि परशुपाश तुझ्या हाती आहेत, आरक्त वर्ण आहे, नाभीला तुझ्या कमरेला काय आहे, शेषाचा कंबरपट्टा बांधला आहे सर्पाचा त्यांनी, असं सगळं सांगितलं. आणि त्याच्या डोक्यावरती मस्तका अर्पण केल्या. मग काय केलं, ऋषींनी पण तेच केलं. त्यांच्या वशिष्ठांनी काय केलं तर त्याच्या गणेश तीर्थ त्याच्या अंगावर सगळ्या शिंपडलं, अंगाला लावलं. आणखीन त्याचा सिंदूर आहे तो कपाळी लावला. आणि बंधन मंत्र सांगितला, बीजमंत्र सांगितला. आणि सांगितलं आता ह्याने तुला काही बाधा येणार नाही. नाही तर शनीची नजरच आहे ना, शनीची दृष्टी फिरली की माणसाची वाट लागते. पण इथं म्हणे संकटामध्ये तुला गजानन रक्षण करेन. आणि जेव्हा चतुर्थीचा युद्धाच्या वेळी जरी तुला ते चंद्रोदय झाला की त्यावेळी तू मानस पूजा कर, मनातल्या मनात देवाची सगळ्या पूजा कर. जा आता माझा रथ घेऊन जा. जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत मी पण इकडे गणपतीचं पूजन करत राहीन, त्याची प्रार्थना करत राहीन. तू शनीच्या भुवनामध्ये जा. वसिष्ठाचे ऐकोनी वचन दशरथ झाला आनंदगण. सद्गुरुसी करोनी नमन रथा समीप पातला. मनी स्मरोनिया गजानन रहंवरी केले आरोहण. आनंदे करता दिग्बंधन तेने अपूर्व झाले ते काळी. रथाभोवती झाले आवरण तेज फाकले अतिगहन. त्यातन प्रवेशे पाशुपत सुदर्शन अभंग बंधन झाले.
तेव्हा मनोवेगे करोनी चंदन जातसे अतिवेगाने सूर्यलोक जाता उल्लंघोनी हे भानुने लक्षिलेनी जनयनी म्हणे एक पुत्र स्वकुळातील आजी रणयुद्धी होईल प्रबळ या चिंतेने झाला व्याकुळ म्हणे काय होईल आज न कळेची रथ अतिवेगे जाता अंबरी हे लक्षिता सुरासुरी आश्चर्य पावले निजांतरी तो रथ नक्षत्र लोकासी पातला रोहिणी शकट पृष्ठभागी घालोनी शनीच सन्मुख लक्षोनी रथ स्थिर झाला ते क्षणी मध्यभागी ते दवा मध्याने आला असे तरणी कृत्तिका अंश शनी भोगोनी शकट रोहिणीचे लक्षोनी रथ शनीचा येतसे तेव्हा कृत्तिका नक्षत्र भोगून शनी पुढे करीत गमन हे दशरथ राहे लक्षून वदता झाला शनीसी कृत्तिका नक्षत्र सोडून करता पुढे तू आता गमन काया द्विखंड जणी करीन घेई रथ माघारा शब्द प्रौढीचे ऐकता करणी क्रोधायमान झाला शनी दशरथासी सन्मुख लक्षोनी वदे गर्जना करोनी कीटक प्राय तू मानव पातलासी येथे धरोनी हाव झाडी ना आता तुझा गर्व करीन दग्ध ये काळी समर करावया भार्गवासी शक्ती नसे जाण तुझसी अवलंबोनी स्त्री वेशासी रक्षण केले सजीविताचे स्त्री ना तू कदा पुरुष नपुसकास धरसी वेश ऐशा दर्शने घडे दोष क्षत्रिय नव्हेस तू साच वृषपर्वा मी नव्हे जाण काया करीन छिन्न भिन्न स्त्रीने रक्षिले तुझ लागून हस्तदेवोनी रथासी साह्यानं आणले तुझ लागून भुतळी करीन तुझला पतन आता येते बळ येऊन जीवित्व घेऊन न जासी भेद करीन रोहिणी शकटाचा नाश करीन तव राज्याचा भेद करीन तव कायेचा साच मानसी समज हे धाक माझा हरिहरासी पिढिले म्या सुरासुरासी कष्टविले भाऊ मानवासी स्वसामर्थ्ये करोनी तरी तू दीन अत्यंत शक्ती नसे तव अंगात आजी निश्चय येथे करीनांत स्वमानसी समज हे दृष्टी माझी अतिक्रूर करीन तुझा आता मी चूर दृष्टीने तव रहंवर दग्ध करीन क्षर मात्रे जयावरी मी दृष्टी करी तत्काळ करीन तयाची भवरी हे वसिष्ठ मुनी जाणता निजांतरी केवी धाडले तुझ लागी मग दशरथाने काय केलं तो रथ घेतला त्या रथामध्ये बसला दिग्बंधन केलं त्या दिग्बंधनामुळे काय झालं एक संरक्षक असं आवरण तयार झालं की ज्याच्यामध्ये आता पाशुपत आणि सुदर्शन सुद्धा जाणार नाही पाशुपत शंकराचं सुदर्शन विष्णूचं तर शनी काय करणार तर असं करून त्याला पाठवलं आणि मग असं जोरात वेगाने तो रथ असा वरती उडाला सूर्यमंडळ भेदलं आणि पुढे निघाला आता सूर्याने बघितलं एवढ्या जोराने हा रथ येतोय आता सूर्याला चिंता पडली एक माझ्या वंशातला आहे एक माझा पुत्र आहे आता या दोघांच्या लढाईमध्ये काय होईल म्हणून सूर्य व्याकुळ झाला मग दुपारची माध्यानीची वेळ होती बरोबर ती आता सगळे आसूर बघत होते एवढ्या जोरामध्ये रथ वरती येतोय कुणाचा खालून आणि कृत्तिकानंतर रोहिणी नक्षत्र अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी तर कृत्तिका सोडून शनी आता रोहिणीमध्ये निघाला होता त्या रथावर बसून चाललेला मग कृत्तिकेचा नक्षत्र भोगलं तिचा रथ तिथं सोडून देणार आणि पुणे रोहिणीमध्ये जाणार तोपर्यंत हा राजा त्याला समोर आडवा झाला आणि म्हणला मागं सर म्हणला आता तू कृत्तिका नक्षत्रातच राहायचं तू रोहिणी भेदायची नाही तू पुढं जायचं नाही आता शनीने याला ओळखलं हा कोण आहे माहिती आहे मग शनी त्याला सांगतो की तू तर कसला येत किंचित मानव आहेस मी काय तुला घाबरतो का तर तुला स्त्री म्हणू पुरुष म्हणू कारण ह्याच्याशी भार्गवाशी तुला भेटता आलं नाही म्हणजे परशुरामाशी तेव्हा तू स्त्री वेश धरलास म्हणून तू वाचला आहेस नपुसकासारखा आहेस तू म्हणे तू काही क्षत्रिय नाही आहे आणि मी काय वृषपर्वा नाही आहे हे लक्षात ठेव तुला मी छिन्न बिछिन्न करेन मागच्या युद्धाच्या वेळी तुला स्त्रीनं रक्षण केलं आता ते आहे ना कैकेयीने तेव्हा रथाचा आस तुटला तर आपल्या हाताने तिथं तिने ते तोलून धरलं रथाचं एक साईड आणि त्यामुळे ह्याचं युद्ध जिंकलं मग ते पुढे एवढं मोठं रामायण सगळं झालेलं आहे वर मागितला वगैरे तर म्हणे आज तिला तर काही तू आणलेलं नाही तुझ्या स्त्रीला तर आज मी तुला आता इथंच धरणीवरती पाडीन तुझा प्राणच घेईन
आणि तुझ्या गुरुला माहीत आहे की माझी नजर फिरली दृष्टी की कसं काय होतं ते, तरी पण तुला कसं काय पाठवलं हेच मला आश्चर्य वाटतंय. इकडे वशिष्ठ शरयू तीरी स्वमनासी विचार करी, दशरथासी रक्षावया समरी, गजवदन सहाय्य व्हावा. म्हणून वशिष्ठे अष्टकोनी कुंड निर्मिले तक्षणी, उत्तम गणपतीचे आवाहन करुणी, करीत हवन आनंदे. हवन होता परिपूर्ण, कुंडी प्रगटला गजानन, वशिष्ठे गजवदन लक्षून, करीतन मन सद्भावे. देवादिदेव तू चिंतामणी, प्रगट झालासी मोक्षदानी, देवा दशरथ गेला शनिभुवनी, विजयी करीतयासे. तेव्हा वदे श्री गणपती, माझ्या भूषणाची आगाध शक्ती, अनंत विघ्नांची होय शांती, त्यात बंधन माझे अति अद्भुत. त्याने ते गणपतीचं नाव घेऊनच ते बंधन केलं होतं. शनीच सहाय्य करावया, हरिहरादी आलिया तया ठाया, दशरथ कदा न आवरे तया, त्रिलोकही सहाय्य करिता. ऐसे वसिष्ठासी वधून, गुप्त झाला गजानन, इकडे दशरथे शनीचे ऐकता वचन, क्रोधे वधे तयासी. वृथा छळले सत्वा सर्वासी, दुःख दिदलेस स्वपितयासी, पंगुळा केला सारुणासी, पिडले बहुस गुरुला. अधर्मग्रह तू नवग्रहात, जगासी पीडा करशी अति अद्भुत, तरी आजी मी समरात, सूड उगवीन सर्वांचा. सूर्यवंशी मी क्षत्रिय, कीर्तिध्वज उभवीन हा निश्चय, तरी करून घेऊ नको अपाय, रथ घेई आता माघारी. दशरथाचे ऐकता वचन, शनी झाला क्रोधायमान, म्हणे आता दृष्टियोगे करून, करतो भस्म ते काळी. वधोने ऐसे तये वेळा, क्रूर दृष्टीने लक्षिता झाला, दृष्टीने न भेदवे बंधनाला, बंधन शक्ती अति अद्भुत, अतिप्रबळ भूषण शक्ती, दृष्टीवीर आली त्वरित गती, माया लागवी गणपती, अपूर्व केले ते काळी. रायास काय न होय दृष्टीने, शनीने लगता निजनयनी, तप्त झाला तय क्षणी, चापा कर्ण ओढोनी. सायक प्रेरले अतिवेगाने, दशरथ राये ते लक्षून, प्रतिशर मारून सायक छेदले करीचे, जे जे शनी प्रेरित शर, ते ते भेदित महावीर. विमानी दाटले सुरवर, विलोकिती युद्ध उभयताचे, सर्व सूर तेव्हा वदती, शनीचे असे अद्भुत शक्ती. केवी तरेल दशरथ नृपती, केवी तगेल दशरथ नृपती, भिडता शनीसी एकाळी. दोघेही सूर्यवंशी अतिविख्यात, परी शनी असे भानुसूत. सूर्यवंशी हा दशरथ, महान क्षत्रिय असे हा, तरी द्वयाच्या युद्धे आजी निर्मळ, कोणास विजय श्री घालील माळ. द्वयही महान अतिप्रबळ, न कळे जय प्राप्ती कवनासी. भ्रांत होता सुधा पाणी, देवगुरु वदेत क्षणी, ब्रह्मवेत्ता वसिष्ठ मुनी, कुळगुरु असे दशरथाचा, तयाचा वरदास्त रायाच्या शिरी, जय प्राप्ती होईल समरी. ऐसे गुरुचे वाक्य ऐकता, सूरमोद पावले मानसी. तेव्हा नाना अस्त्रे दिव्य बाण, शनी वर्षता क्रोधे करून, दशरथ योद्धा अतिगण, निवारिले अस्त्रे तत्काळ. शनी तेव्हा होऊन तप्त, सूर्यशक्ती काढली अद्भुत, तेजे दिशा उजळल्या समस्त, तेजे फाकले अति अद्भुत. सबीज शक्ती मंत्रून, प्रेरली रायावारी क्रोधे करून, सबीज शक्ती मंत्रून, प्रेरली रायावरी क्रोधे करून, कडकडाटे तिच्या भरले गगन, त्याने डळमळली पदे सुरांची. आकांत वर्तला त्रियभुवनी, विमाने पळविती सुदापानी, वायू कदान फिरे गगनी, हाहाकार झाला ते सबई. गजानन माया ही अतिघन, न कळे तियेचे विंदान, दशरथाचे करावया रक्षण, करी नवलत क्षणी. बंधन तेज वाढले अति अद्भुत, गणेश भूषण सहाय्य झाले त्यात, शक्ती विराल त्या तेजात, हे अपूर्व केले दयाघने. दशरथे हे लक्षिता नयनी, आल्हादोनी अंतःकरणी, सन्मुख लक्षोनिया शनी, क्रोधायमान झाला. मनी स्मरोनिया गजानन, संहारास्त्र काढले दारुण, ब्रह्मांड उजळले संपूर्ण, हाहाकार झाला थोर तेव्हा. अस्त्रलक्षोनी सुरवर अत्यद्भुत, सुरवर झाले भयभीत, शनी समीप येऊन त्वरित, वदती समस्त ते काळी.
निवाराया हे अस्त्र निश्चित, हरिहर नवती सबर्त, तेज फाकले अति अद्भुत, न लक्षवे नेत्री कोणाशी, सप्त पाताळादी 21 भुवने, डळमळली सर्व या अस्त्र तेजाने, तरी दशरथासी भेटो निमाने, रक्षण करी ये समयी, आमच्या वचनी देई मान, अस्त्राचे या तुझन होय निवारण, अस्त्राद्भुत हे शक्तिमान, याचा विचार करी स्वचित्ती, वदती ऐसे सुर समस्त, शनी झाला भयभीत, शक्तिपात झाला समस्त, कंप सुटला शरीरासी, लक्षावया अस्त्र तेजासी, शक्ती नसे कदा शनीसी, तेव्हा प्रेमयुक्त वदे रायासी, नम्र वचने करोनी, सूर्यवंशी तू अतिविख्यात, मीही असे सूर्यसूत, अस्त्र न प्रेरी हे निश्चित, तुडिरी घाली महावीरा, शंचे ऐकता प्रेम उत्तर, दशरथासी आल्हाद झाला थोर, वदता झाला सत्वर, शनी लागी ते काळी, रोहिणी शकटाचा भेद निर्धार, न करी यावत चंद्र दिवाकर, आणि माझी या राज्यावर अवदृष्टी कदा नसावी, सुरासुरादी मानवासी, न छळावे त्वा कवनासी, ऐसी भाक देशील मजसी, तरीचा अस्त्र ठेवीन हे, दशरथाची ऐकून सुरम्यवाणी, शनेश्वर आनंदुने अंतःकरणी, वदता झाला प्रेम करुणी, वचनाधीन तुझ्या मी, रोहिणी शकटन भेदी निर्धार, यावत चंद्र दिवाकर, परी सांगतो तुझ सुविचार, मान्य करी मम वचनासी, माते स्मरणीया अंतरी, अर्चन करील दोष निवारी, तयासी मी निर्धारी, पीडा न करी सर्वथा, तिळ तेल आणि माशान्न, त्रय मिश्रित हे करून, माते जो करी अर्पण, आणि ब्राह्मण भोजन करील, माशान्न म्हणजे उडदाचे शिजवलेले पदार्थ आणि तिळाचं तेल, ब्राह्मण हस्ते करून, तैलाभिषेक करावा मज लागून, आणि जप माझा करता जाण, मी पीडा न करी तयासी, अंतरी सद्भाव धरून, सर्व करील हे मज अर्पण, आणि चरित्र करता श्रवण, पीडा नच करीन मी, दशरथे शनीचे ऐकता वचन, संहार अस्त्र ठेवले आवरून, तेव्हा शनीस प्रेमे नमून, प्रार्थना करून निघाला, तो चंद्रोदयाची होता वेळ, दशरथ झाला उतावीळ, सेवले तत्काळ भूतळ, शरीवती पातला, श्री गुरु वशिष्ठाने लक्षण नयनी, सद्भावे लागला चरणी, मुनीने प्रेमे आलंगुनी, आपणा समीप बैसविला, दशरथे तेव्हा वृत्तांत समस्त, वसिष्ठासी केला श्रुत, म्हणे गणेश भूषणाचा महिमा अद्भुत, तो न वर्णवे कदा मज लागी, गणेश बंधन भूषणाची अद्भुत शक्ती, म्हणून आजी झाली से जय प्राप्ती, संकट निवारणी ही चतुर्थी, हे प्रत्यय आले आजी माते, महाराजा श्री गुरु तू दयागण, गणेश दीक्षा दिदली मज लागून, ऐसे दशरथे वधून, चरण धरले सद्भावे, शिबिकेत बैसोनी वसिष्ठासी, माने आणो निया निज वद सदनासी, अर्चिता झाला गजाननासी, चंद्रोदया ते लक्षोनी, षोडशोपचारे श्रीगणाचे करुणी अर्चन, चंद्रासी पूजिले प्रेमे करून, आरक्त पुष्पे वाहुनी, मोदकादी पक्वान्ने बहुत नैवेद्य अर्पिला प्रेमयुक्त, तांबूल दक्षिणा अर्पण त्वरित, दुर्वा मस्तके अर्पिल्या, ब्राह्मणासी भोजन घालून, अनर्घ्य अर्पिले विप्रासी धन, वशिष्ठाचे करुणी पूजन, धरले चरण सप्रेमे, रायाचा जाणून या सद्भाव, वदे आनंदे भूदेव, वाढेल राया तव वैभव, संकष्टी व्रत केल्याने, चतुर्थीस अर्चिता एकदंत, तयासी षडी पीडा न करी किंचित, गणेशभूषणाचा योग अद्भुत, इच्छिले सर्व प्राप्त होय, नित्य अर्चोनी गजानन, भाळी लाविता गणेशभूषण, तयासी रक्षी दयाघन, अंतर्बाह्य वसोनी, वाचे वदता एकदंत, विघ्ने नास्तील समस्त, न कळता घडला चतुर्थी व्रत, तयाच्या पुण्यासी पार नाही, चतुर्थी व्रते करून, असंख्य गेले उद्धरून, सर्व व्रताचे मूळ स्थान, अचळ सौख्यासी देतसे, सद्भावे करता चतुर्थी व्रत, सुपुत्र होईल विख्यात, ऐश्वर्य वाढे अद्भुत, अनंत संकटे निरसोनी, यास्तवराया सुजान,
व्रते मन कामना होतील पूर्ण. ऐसे वशिष्ठाचे ऐकता वचन, राव मानसी आनंदला. श्रवण करता हे चरित्र, तरी सर्व संकटातून होय मुक्त. धनधान्यादी होय प्राप्त, व्रत करता हे सद्भावे. नामे तरला नरकेसरी, कीर्ती झाली त्रिभुवनभरी. गणेश रक्षिला नाना परी, अनंत संकटी धावुनी. हे कथानक रसाळ महान, पुढील अध्यायी निरूपण. सद्भावे करता श्रवण, कामना पूर्ण होतील. धुंडी वरदा श्री विनायका, दयासागरा भक्त पालका. स्वकथानक वदविसिनिका, दास मनोरथी बैसोनी. धुंडी विनवी श्रोत्या प्रती, गणेश कथा ही गोमटी. श्रवणे चुके पुनरावृत्ती, रंगता वाणी नामाने. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी भागवत. यातील सारांश परिसोत भक्त, षटत्रिशंतीतम अध्याय रसाळ हा. मग आता दशरथाचं आणि शनीचं युद्ध सुरू झालं. शनीने सांगितलं, मी हा रोहिणीचा शकट मी भेदणारच आहे आणि तुझ्या राज्यावरती सगळी आवकृपा करणारच आहे. मग दोघांमध्ये बऱ्यापैकी युद्ध झालं. पण शनीने जेव्हा बघितलं की आपली नजर टाकली तर त्या रथाचं काही हे होत नाही आहे, त्यातलं आवरण निघत नाही, दशरथाला पण काही होत नाही, असं जेव्हा बऱ्यापैकी झालं, त्यानं जेवढे जेवढे बाण टाकले तेवढे तेवढे दशरथाने सगळे भेदून टाकले. मग असं ह्याने हे अस्त्र काढलं, त्यानं ते अस्त्र काढलं. दोघांनी पण अशी निकराची लढाई केली. आणि मग एक तेजास्त्र काढलं होतं मोठं. कोणी शनीने सूर्याची शक्ती काढली. त्या शक्तीनं सगळी ब्रह्मांड 21 स्वर्ग पाताळ 21 भुवन जी काही सर्व डळमळली. कडकडाट झाला त्या शक्तीचा. मग देवांना वाटलं आता काही दशरथाचं खरं नाही. एक सूर्यवंशातला आहे आणि एक सूर्याचा पुत्र आहे. आता दोघांच्या लढाईत कोण जिंकणार काय माहिती. पण मग तेव्हा गणपती सहाय्य झाला. कारण आधी गणपतीचं वसिष्ठ मुनींनी होम वगैरे करून गणपतीला हे केलं होतं, आवाहन केलं होतं की दशरथाला सहाय्य कर. मग त्यानुसार त्याने सहाय्य केलं आणि इतकं त्याचंच तेज एवढं वाढलं, ते बंधन, ते जे बंधन केलं होतं रथाभोवती, तर शेवटी ती शक्ती शांत झाली. मग दशरथाने काय केलं, संहार अस्त्र काढलं. आता याच्याबरोबर देवही घाबरले. म्हणले बाबा सगळं ब्रह्मांड डळमळीत झालं आहे, ह्या अस्त्राचं काही कुणाला उपाय माहीत नाही आहे, तर तू आता त्याशी मैत्री कर आणि त्याला जाऊन भेट प्रत्यक्ष, सांग की हे अस्त्र टाकलं तर सगळंच नाश होईल. मग शनी पण भयभीत झाला, तिकडे गेला. त्याला शक्तीच राहिली नाही, शक्तिपात झाला त्याचा, शरीराला कंप सुटला शनीच्या. नाही तर कधी शनी होते असा हारलेला किंवा शनी कधी भयभीत झालेला पण ऐकलाय का? पण हे इथं पहिल्यांदा घडलं. मग जाऊन तो दशरथाला म्हणला की तू सूर्यवंशी आहे आणि मी सूर्याचा पुत्र आहे, तर हे अस्त्र काय तू प्रेरू नको बाबा, सगळ्या ब्रह्मांडाचा नाश करू नको. तो म्हटला मी नाही प्रेरणार, पण तू जोपर्यंत सूर्यचंद्र आहेस तोपर्यंत रोहिणी शकटाचा भेद करायचा नाही. म्हणजे रोहिणी नक्षत्रात कधी शनी नसतो आणि माझ्या राज्यावर पण कधी कृपा करायची नाही. मग कुणाला छळायचं नाही विनाकारण. मग शनीने सांगितलं मी तुझं सगळं म्हणणं मानतो, फक्त एक गोष्ट तुला सांगतो की जे माझं भजन पूजन करतील, जे मला शनिवारी दर्शन करतील, तिळाच्या तेलाने आणि माशांना म्हणजे उडदाचे पदार्थ मला अर्पण करतील, जे ब्राह्मणांना भोजन देतील, ब्राह्मणाच्या हस्ते मला तैलाभिषेक करतील, अशा लोकांना मी पीडा करणार नाही. जे अंतरे सद्भाव करतील त्यांच्यासाठी मी कायम रक्षण करता राहीन. मग हे ऐकल्यावरती दशरथानं ते अस्त्र पुन्हा आपल्या तुणीरामध्ये म्हणजे आपल्या भात्यामध्ये टाकून दिलं. मग ती चंद्रोदयाची वेळ होती, तर दशरथ अगदी उतावीळ झाला आता आणि आला पृथ्वी तलावर खाली आणि वसिष्ठांना सगळं घडलेली घटना सांगितली. मग वसिष्ठांना रथात घालून, शिबिकेला पालखीत घालून आपल्या घरी आणलं आणि वसिष्ठांच्या सोबतच त्यांनी चंद्राचं पूजन केलं आहे, आणखीन गणेशाचं पूजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मोदक वगैरे पक्वान्न गणेशाला वाहिले आहेत, गणेशाला तांबूल दिला आहे, दुर्वा त्याच्या मस्तकी वाहिल्या आहेत, ब्राह्मणांना भोजन घातलं, ज्यांना जे काय पाहिजे ते त्यांना दिलं. आणि मग अशा रीतीनं हा संकष्टी व्रत केल्यामुळं चतुर्थीला सगळं जो करेल त्याला कोणत्याही पीडा बाधणार नाहीत, त्याला शनी पण कधी त्रास देणार नाही, असं या अध्यायात सांगून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे षटत्रिशतम अध्याय समाप्तः.
ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.